सांगलीमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। जवळपास 19 उमेदवारांना यावेळी काँग्रेसकडून इच्छुक असल्याचं स्पष्ट झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला। या मेळाव्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते। आमदार लहुजी कानडे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला। विधानसभेसाठी लहुजी कानडे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी तिथल्या कार्यकर्त्यांनी केली आहे। पुण्याच्या इंदापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी परिवर्तन मेळावा घेतला। त्यावेळी सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना तुफान बॅटिंग केली। इंदापूरमधून 110% बंडखोर होणार असल्याचं दशरथ माने म्हणाले। इंदापूर परिवर्तन मेळाव्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शरद पवार पक्षातील विधानसभेसाठी नाराज इच्छुक उमेदवार आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने आणि भरत शाह यांच्या मेळाव्यामध्ये हे फ्लेक्स पाहायला मिळाले। नको आजी नको माझी, आता हवा नवा बाजी असे बॅनर्स पाहायला मिळाले। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारीवरून संभ्रम आहे। आमदार बबनराव पाचपुते यांनी तब्येतीच्या कारणामुळे निवडणूक लढवणार की नाही या संदर्भात संभ्रम आहे। तसंच त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळतोय। भाजपचे माजी जिल्हा सदस्य मनोहर हरणे यांनी उमेदवारी मागितल्यामुळे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। मतदारसंघात पिंपळे विरुद्ध लोकांमध्ये सध्या नाराजी असल्याचं हरणे यांनी सांगितलंय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या एका कार्यक्रमादरम्यान जीभ घसरली। नाव न घेता स्नेहल जगताप यांच्याबद्दल गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलंय। भरत गोगावले यांचं हे विधान निंदनीय असल्याचं म्हणत हेच का तुमचे संस्कार असा सवाल स्नेहल जगताप यांनी उपस्थित केलाय। नागपूरमधील काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामाच्या आदेशावर जिल्हाधिकारी सही करत नाही असा आरोप अनिल देशमुख यांनी केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळेच प्रशासन निधीच्या वितरणामध्ये भेदभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बॅनर वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामांचे माहिती देणारे पोस्टर्स ठिकठिकाणी लावलेले आहेत आणि या विरोधात महाडिक यांच्या वतीनं विकास निधीच्या पोस्टरला आव्हान देणारे बॅनर्स लावल्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या बॅनर वॉर पाहायला मिळतंय। इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर लावून भावी मंत्री असा उल्लेख त्यावर केला। हर्षवर्धन पाटलांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे शेटफळगढे या गावामध्ये लागलेल्या या बॅनरची सर्वत्र चर्चा रंगली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये भव्य शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं। आमदार राजेंद्र राऊत यांच्या निधीतून भव्य दिव्य शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा पार पडला। जवळपास 1.5 कोटींचा निधी वापरून ही शिवसृष्टी साकारण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारनं मुस्लिम कार्डचा वापर केल्याचा आरोप एमआयएमनं केलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदरशामध्ये शिकवणाऱ्यांच्या वेतनामध्ये राज्य सरकारनं वाढ केली आहे। केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याची टीका एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पावसामुळे रद्द झालाय। दादांच्या उपस्थितीमध्ये महिला सशक्तीकरण तसंच लाडकी बहीण योजना आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन केलं जाणार होतं। मात्र जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे हा दौरा आता ऐनवेळी रद्द करण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी यवतमाळमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला। जिल्ह्यामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची गरज असून शहरामध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मुख्य प्रवेशद्वार मोहर्लीमध्ये नव्या स्वागतद्वाराचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पर्यटकांच्या सेवेमध्ये नव्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत।
महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी योजना मिळवून न देता भिकारी जीवन जगण्याची सवय लावणार आहे असा आरोप करत राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर आणि असीम सरोदे यांनी सरकारला नोटीस पाठवली आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना लागू केल्याचंही त्यांनी नोटीसमध्ये नमूद केले. सामान्य लोकांचा पैसा हा तिजोरीमध्ये असतो, मात्र तो पैसा सरकारनं महिलांना वाटायला सुरुवात केली आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या योजना बंद करणार नाही, मात्र शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांना सुरक्षा, शिक्षण या गोष्टी देऊ असंही ते म्हणाले. पराक्रम केले तर एकतर एसटी. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर श्रमजीवी संघटनेचं सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. प्रलंबित वन हक्क दावे त्वरित मंजूर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. शासन निर्णय असतानाही जिल्हा प्रशासन दावे मंजूर करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.